नुपूर शर्मांच्या प्रकरणाने एक विचित्र असं वळण नुकतंच घेतलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका होती ती याचिका अशी होती की वेगवेगळ्या ठिकाणी नुपूर शर्मा यांनी त्यांच्यावरती जे दाखल झालेले FIR आहेत, ती प्रकरणं आहेत, खटले आहेत, ते सगळे एकत्र करावेत इतकी साधी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. ती तर फेटाळलीच, पण त्याच्यावरती जे निरीक्षण नोंदवले ते मोठं विचित्र आहे की उदयपूरचं जे झालेलं हत्याकांड आणि बाकीची जी सगळी देशभरातली अस्वस्थता त्याला नुपूर शर्माच कशा जबाबदार आहेत असं विचित्र पद्धतीनं सांगण्यात आलं. आता ह्याच्यावरती अतिशय नीट आणि व्यवस्थित असं मत मांडण्याची गरज आहे. सगळ्यांना असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयामध्ये एखादं प्रकरण म्हणल्याच्या नंतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ नये म्हणून आपण काहीच बोलायचं नाही असं म्हणत असताना जे मूळ तत्व आहे न्यायाचं की कुठल्याही निरपराध माणसाचा तो गुन्हेगार ठरू नये, त्याला शिक्षा होऊ नये, त्याला न्याय मिळावा, त्यालाच इथं फारतळा फासला जातो आहे. नुपूर शर्मा बोलल्या काय मुळामध्ये? मोहम्मद पैगंबरांनी ज्या अल्पवयीन मुलीशी लग्न केलं तिचं वय फक्त 16 होतं, तिला पाळी पण आलेली नव्हती आणि त्या संदर्भामध्ये ज्या सगळ्या नोंदी हदीसमध्ये आणि कुराणमध्ये आहेत कशा आहेत, त्या बरोबर आहेत का चूक आहेत, इतकाच फक्त प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. नुपूर शर्मा यांनी मनानं काही सांगितलेलं नाहीये किंवा त्यांनी नव्यानं काही आरोप इस्लामवरती केलेला नाहीये. केवळ त्यांनी प्रत्यक्ष हदीसमध्ये जे लिहिलेलं आहे, प्रत्यक्ष कुराणमध्ये आम्ही वारंवार हा प्रश्न लावून धरत आलेलो आहोत. या 26 आयत कुराणमधल्या हदीसमधल्या पण नाही, कारण की वेगवेगळे हदीस आहेत. काही जण म्हणतात आम्ही हे मानतो, काही जण म्हणतात आम्ही ती मानतो. कुराणमध्ये ज्या 26 आयत आहेत त्या आम्हाला नकोत. त्या आम्हाला इस्लाम नसलेल्यांशी कसं वागायचं याच्या बाबतीमध्ये जे सांगतात ते विचित्र आहे. त्या मूळ आयात नाही. शांतता प्रेमी धर्मामध्ये या आयात असू शकत नाही असं वसीम रिझवीचं म्हणणं होतं. ते पण तेव्हा सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आणि आता ही याचिका फेटाळत असताना विचित्रपणे टिप्पणी केली. ह्याच्यावरती गांभीर्यानं विचार करायची गरज आहे. तज्ज्ञांनी, कायद्याच्या क्षेत्रातल्या सगळ्यांनी याचा विचार करायची गरज आहे. उदयपूरची जी हत्याकांड झालं त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या मुद्दा, हत्या करणारे हे आम्ही याच्यापूर्वी पण तो व्हिडिओ केलेला होता, हे काही निरागस नाही आहेत बाकीच्या पेक्षा. आणि या हत्येमध्ये फरक आम्ही तोच सांगतोय परत. एरवी सुद्धा एखाद्या मुस्लिम माथे फिरवणी, एखाद्या मुस्लिम गुन्हेगारांनी कोणाची जर हत्या केली असेल ते प्रकरण वेगळं होऊ शकतं. त्याला भारतीय कायद्यानुसार त्याला काय शिक्षा व्हायची ती होईल, पण आम्हाला आमच्या धर्मग्रंथात काय सांगितलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे आम्ही हे करतो आहोत हे जास्त भयानक आहे. नुपूर शर्माच्या संदर्भातली सगळी चर्चा जी कालपासून चालू आहे विचित्र अशी, त्याच्यामधला भाग आक्षेपार्ह हा आहे की त्यांनी काय उपस्थित केलेला आहे मुद्दा जो त्यांनी मनानं उपस्थित केलेला नाहीये. त्या फक्त विचारतायत की जसं हिंदूंच्या चालीरीतीमध्ये सतीसारखी अतिशय अनिष्ट अशी प्रथा होती आणि ह्याच्यावरती जेव्हा कोणी प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्यालाच कोणी गुन्हेगार ठरवलेलं नव्हतं. ती प्रथा बंद झाली, तिच्यावरती आक्षेप आला. असंख्य गोष्टी किंवा हिंदूंमध्ये प्रत्यक्ष लिखित स्वरूपात असो किंवा नसो ज्या अनिष्ट पद्धतीच्या चालीरीती होत्या त्याच्यावरती ज्या समाजसुधारकांनी, ते प्रत्यक्ष हिंदू असोत किंवा हिंदू नसोत, ज्यांनी आक्षेप उपस्थित केला, आक्षेप तर सोडाच, हे असं तुमच्यामध्ये आहे का चालीरीती आणि असेल तर का आहे असा प्रश्न उपस्थित केल्याच्यानंतर असं कोणी म्हणलं नाही की तुम्ही आमच्या धर्मामध्ये असं बोलतायत म्हणून आम्ही तुमचा शिरच्छेद करू किंवा तुमच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या कोणाचा शिरच्छेद करू किंवा असंख्य गोष्टी आहेत. ह्याचं उत्तर द्या आधी. कुठल्याही धर्मातल्या अनिष्ट चालीरूढी परंपरा याच्या बाबतीमध्ये जर कोणी प्रश्न उपस्थित केला, नवीन नाही, त्याच्यामध्ये असलेल्याच्याच बाबतीमध्ये, तर त्याला गुन्हेगार मानल्या गेलेलं नाही. मग असं असताना नुपूर शर्मा यांनी मनानं काहीही विचारलेलं नाही. आजही ज्या कोणाला या प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे त्यांनी हे सगळे कुराणमधल्या ह्या ज्या आयत आहे ज्याच्यावरती वसीम रिझवी यांनी आक्षेप घेतलेला होता त्याची उघडपणे चिकित्सा झाली पाहिजे. हदीसमधली जी वचनं आक्षेपार्ह आहेत, ज्या बाबी आजच्या काळाशी सुसंगत नाहीत, काळाच्या विरोधामध्ये आहेत, विचित्र अशा आहेत, नवीन आधुनिक युगामध्ये त्या शोभत नाहीत, या सगळ्याची शांतपणे बसून चिकित्सा झाली पाहिजे. आणि हे साधा विचारणारा गुन्हेगार असू शकत नाही. मी आज व्हिडिओ हा करतो आहे, जर मला केवळ या गोष्टीसाठी जर उद्या कोणी जर कोर्टामध्ये खेचणार असाल तर मी ती शिक्षा आनंदाने भोगायला तयार आहे. मी काहीच नवीन विचारत नाहीये, मी काहीच नवीन मांडत नाहीये. ज्या गोष्टी आक्षेपार्ह आहेत त्याची तुम्ही चर्चा करणार किंवा नाही. आतिश तासीर यांच्या विधानाचा आम्ही वारंवार संदर्भ देतो की इस्लामचा जिहाद हा आधुनिकतेशी आहे.
काळ कुठे चाललेला आहे आणि त्या काळाच्या बरोबरीनं तुम्हाला बदलायचं आहे की नाही, हा तो मूळ प्रश्न आहे. जवाद शरीफ म्हणून एक तरुण जो कलाकार आहे पाकिस्तानमधला, त्यानं एक फिल्म बनवली छोटीशी की पाकिस्तानमध्ये जे जुने लोकवाद्य आहेत ते लोकवाद्य कसे नष्ट होत चाललेले आहेत, हे जे वादक आहेत, हे जे लोककलाकार आहेत, हे जे ग्रामीण ह्याच्यातले कलाकार आहेत, ह्यांना कसं मारून टाकलं जात आहे, त्यांचे वाद्य कसे फोडली जात आहेत आणि त्यांना कसा त्रास दिला जात आहे. किंवा सुफी संगीताच्या बाबतीमध्ये पण हे वारंवार घडलेलं आहे. भरदे झोली मेरी या मोहम्मद ही जी कव्वाली जनेजा अमजद साबरी यांनी गायली, त्यांची हत्या का केली, तर तू झोली भरण्यासाठी मोहम्मदांकडे का प्रार्थना केली, अल्लाकडे का नाही केली म्हणून. हे प्रत्यक्ष पाकिस्तानमध्ये कराचीला घडलेली घटना आहे. यापूर्वी पण आम्ही प्रत्यक्ष इस्लामिक देशामध्येच याच कट्टरपंथीयांनी इस्लामचेच अनुयायी असलेल्या इतरांच्या हत्या, केवळ आम्ही कट्टरपंथी इस्लामचे आहोत, आम्हाला बाकी संगीत, गाणं बजावणं, नाच वगैरे या गोष्टी ज्या सुफिझममध्ये येतात त्या मंजूर कशा नाहीत असं म्हणून हत्या केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही ह्याला फक्त एका छोट्या मुद्द्यापुरतं बघू नका. नुपूर शर्मा या ज्या प्रश्न उपस्थित, म्हणजे तुम्ही आता त्या जवाद शरीफची हत्या करणार आहात का? जे कोणी ह्याच्यावरती प्रत्यक्ष इस्लाममधलेच जे प्रश्न उपस्थित, किंवा भारतामध्ये दर्गा पूजन करणारे असंख्य मुसलमान आहेत. भारतीय मुसलमान जवळजवळ 90% हे दर्ग्यावरती जातात, त्या मजारीवरती चादरी चढवतात, गंडे घालतात, नवस बोलतात, ते उरूस भरतात, कव्वाल्या म्हटल्या जातात, संदल म्हणजे मिरवणूक निघती. हे सगळं इस्लामला मंजूर नाही. आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित करतो आहोत की तुम्ही जर नुपूर शर्माला दोषी म्हणणार असाल तर प्रत्यक्ष इस्लामला मंजूर नसणाऱ्या कितीतरी गोष्टी भारतीय मुसलमान करत आहेत. त्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आक्षेपार्ह असतील तर हे जे काही 20 करोडचा उल्लेख वारंवार ओवेसी बंधू करतात, त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की ह्या 20 करोडपैकी जवळपास बहुतांश मुसलमान हे त्यांची जे काही रूढी परंपरा चालीरीती पाळतात, त्या परंपरा चालीरीतींना कट्टरपंथी इस्लामला त्यांच्या भाषेमध्ये किंवा देवबंदच्या भाषेमध्ये कुठलंही स्थान नाही. मग तुम्ही हे सगळे दर्गे पाडून टाकणार आहात का? ह्या दर्ग्यांवरती जाऊन नवस बोलणारे, चादरी चढवणारे मुसलमानांचे डोके तुम्ही छाटणार आहात का? एका नुपूर शर्माच्या संदर्भामध्ये तुम्हाला हे बोलणं शक्य आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवताना हे ते विसरून गेले की म्हणजे भारतभरात पसरलेल्या असंख्य हे जे सगळे मुस्लिम बांधव आहेत की जे या भारतीय परंपरेमध्ये शोभून दिसणाऱ्या काही चालीरीती इस्लामच्या म्हणून पाळतात, ज्या प्रत्यक्ष कट्टरपंथी इस्लामच्या नाहीत. मग त्याच्या संदर्भामध्ये यांची भूमिका काय असणार आहे? आणि जो दुसरा महत्त्वाचा प्रश्न नुपूर शर्माच्या निमित्तानं आम्हाला उपस्थित करायचा आहे, हे जे सगळे स्वतःला म्हणून घेणारे पुरोगामी आणि लिब्रांडो आणि डावे आहेत ते हे विसरायला लागलेत की ते बाजू कोणाची घ्यायला लागलेत. नुपूर शर्मा यांनी काय म्हणता येईल त्याला भडकाऊ भाषण केलं असं म्हणत असताना एक तरी त्यांचं वाक्य दाखवून द्या. आता ती क्लिप कोणासाठी उपलब्ध नाहीये. जेव्हा केव्हा कोर्टामध्ये प्रत्यक्ष त्याच्यावरती सुनावणी सुरू होईल. नुपूर शर्माची कालची जी याचिका होती ती फक्त वेगवेगळ्या ठिकाणी आपल्यावरती दाखल केलेले FIR एकत्र करावेत इतक्या पुरती होती. प्रत्यक्ष त्यांनी काय भडकाऊ भाषण केलं, ब्लास्फेमी म्हणजे जे ईशनिंदा ज्याला म्हणतो आपण, त्याचा कायदा आपल्याकडे नाहीये, पण त्या संदर्भामध्ये हा जो खटला समोर येतो आहे तेव्हा त्या मोजक्या लोकांना त्यांचं बोलणं ते ऐकायला भेटेल. प्रत्यक्षामध्ये त्यांनी कुठल्याही पद्धतीनं कसलाही अवमान केलेला नाहीये. त्यांनी फक्त ह्या गोष्टी तुमच्या कुराणमध्ये, हदीसमध्ये लिहिलेल्या आहेत. तुम्ही असं मानता की नाही, याला पाठिंबा देता की नाही, इतकाच फक्त प्रश्न उपस्थित केलाय. यापूर्वी सुद्धा 3 तलाक असो किंवा हिजाब असो किंवा CA असो, प्रत्येक प्रश्नी हाच प्रश्न वारंवार उपस्थित केला गेलेला आहे. आता सुद्धा जेव्हा CAचं नाव घेतलं जातं, या CAचा भारतीय मुसलमानांशी काय संबंध, याचं काहीही उत्तर हे देत नाही. 3 तलाकच्या बाबतीमध्ये सुद्धा किंवा हिजाबच्या प्रश्नावरती सुद्धा हिजाबचा संदर्भ प्रत्यक्ष कुराणमध्ये कुठे आहे? कट्टरपंथी इस्लाम जेव्हा असं तुम्ही म्हणता तेव्हा त्याच्यामध्ये हे कुठं लिहिलेलं आहे? बरं, स्त्रियांचा पोशाख काय असावा हे सांगत असताना मग पुरुषांचा पोशाख काय असावा ह्याच्याबाबतीत तुम्ही काय म्हणणार आहात? बरं, ह्याच्यामध्ये की नाही प्रत्यक्ष जे राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांचं वागणूक मी समजू शकतो, कारण की एका अर्थाने तो 24 तासाचा त्यांचा धंदा आहे. पण
हे जे बाकी तटस्थ म्हणून घेणारे विचारवंत आहेत ते ह्याचा विचार का करत नाहीत हे त्याच्यातला कळीचा मुद्दा आहे. कारण की त्यांच्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत हा विषय पोहोचू शकतो. म्हणून आम्हाला ही गरज वाटते आहे. नुपूर शर्मा यांनी काहीही चूक विचारलेलं नाहीये, कुठलीही अवमानता केलेली नाही, कुठलाही चूक शब्द उच्चारलेला नाहीये. प्रत्यक्ष त्यांच्या ह्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये होईल तेव्हा शब्दाची चिकित्सा करावी लागेल आणि तेव्हा सगळे हे जे त्यांचं आज विरोध करणार आहेत त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. त्याच्यावरची ही उसंत वाणी. नुपूर शर्माला शिक्षा ती कशाला, गुन्हा काय झाला सांगा जरा. विचारते ते जे आहे कुराणात, स्वतःच्या मनात नसे काही. 6 वर्षांची ती मुलगी लहान, तिला ना नहाण आले असे. प्रेषितांनी केले तिच्या सवे लग्न, विचारता विघ्न उद्भव येते. यात गुन्हा काय सांगा नुपूरचा, बोले वचा वचा कट्टर तो. न्यायालय सांगा देणार का न्याय, उपाय तो काय धर्मांधांना. कांत म्हणे वृत्ती बुरसटलेली, आधी बदलली पाहिजेही. ही जी काही मध्ययुगीन मानसिकता आहे किंवा त्याही पूर्वीची सगळी मानसिकता आहे, ही जी सगळी टोळीची मानसिकता आहे, ज्या काळामध्ये कुराण लिहिलं गेलं त्या काळातलीच मानसिकता तुम्ही आजच्याही काळामध्ये ठेवणार असाल तर तुम्ही विकासोन्मुख नाहीत. हे सगळ्यात जास्त तोटा इतरांपेक्षा स्वतः इस्लामलाच होणार आहे. इस्लामचे जे अनुयायी आहेत त्यांनी आपल्या धर्मातल्या सुधारणांचा विचार नाही केला तर सगळ्यात पहिले बळी ते स्वतःच असणार आहेत, हे लक्षात घ्या. इथेच थांबूयात. धन्यवाद.